नमस्कार, लाईव्ह पार्श्वमध्ये आपलं स्वागत आहे. बीड नगरपालिका निवडणूक मतदानासाठी अवघे 2 दिवस उरले असतानाच आज आपण उमेदवार असलेल्या प्रभाग क्रमांक 21 मधील पायल दत्ता जाधव यांची संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. ताई, आपल्याला आपण प्रथम वेळेस या पहिल्याच वेळेस आपण निवडणुकीला सामोरं जात आहात, तर आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे मतदाराकडून? सर्व मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे. तर आज आपण प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार पायल दत्ता जाधव यांच्या पतीशी संपर्क करून विचारणार आहोत की आपण प्रभागासाठी काय केलं आहे किंवा आपण अडचणी सोडवल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जनतेतून आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे. या पद्धतीने आम्ही मागील काही काळामध्ये काम केलेलं आहे आणि सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची जो आमचा माणूस असतो त्याच्यामुळं लोकांमध्ये खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. राजकारणात येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? राजकारणात आमच्या काही कुटुंबात काही घरातून असं राजकीय वारसा आमचा कधीच नव्हता. सन्माननीय नगरसेवक बाळासाहेबजी गुंजाळ यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या पाठीशी आम्ही कायमच सोबत काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याची जी आम्हाला गोडी लागली आणि त्या छंदामुळे आणि एखादी व्यक्ती दुःखात असेल, अडचणीत असेल आणि त्यांना मदत केल्यानंतर ती जी भावना आमच्या मनात जी आत्मिक शांतता भेटत होती की ते हसून रडत आलेले लोक किंवा हसून जात होते ते बघून आम्हाला खूपच चांगलं वाटायचं आणि त्यामधूनच आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आम्हाला आवड जास्तीचा निर्माण झाला. आपला हा गांधीनगर भाग हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. या भागातील बहुतांश नागरिक मोलमजुरी करून राहतात. यांना पण आपण काही मदत केलेली आहे का किंवा यांना घरकुलीच्या माध्यमातून काही आपण यांना घरासाठी प्रस्ताव केले होते? कायमच आम्ही हातावर पोट असलेला आमचा हा भाग आहे, आउटस्कट भाग आहे आणि हद्दवाढ असल्यामुळं बऱ्यापैकी खालून लोक वरती येतात आणि बऱ्यापैकी नवीन वस्त्या ह्या ठिकाणी झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी घरकुलाचे प्रस्ताव असतील, राशनच्या अडचणी आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळच्या काही योजना असतील पगारीच्या, अशा संदर्भात कायमच आम्ही समोर राहून लोकांना मदत करण्याची आमची भावना असते. आता पाठीमागे आपल्या प्रभाग बाळासाहेब आमचे नगरसेवक होते, सन्माननीय नगरसेवक बाळासाहेबजी गुंजाळ यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा 350 कुटुंबांना घरकुलाची मदत मिळून या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करून घरकुल मंजूर करून दिले. आणि अजून बरेचसे असे काही गोष्टी आहेत की कोपन असतील, डाटा एंट्री नसल्यामुळे त्यांना धान्य भेटत नसायचं, अनेक म्हणजे दवाखान्याच्या अडचणी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडाणी लोक असल्यामुळे बऱ्याचशा पैकी त्यांना काही कळत नसायचं. महात्मा ज्योतिबा फुले असेल, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यांना योजनेचा लाभ भेटण्यासाठी कायमच आम्ही तत्पर असायचो. केव्हाही लोकांनी आम्हाला आवाज दिला, हाकेला धावून जाण्याचं काम आम्ही कायमच सन्माननीय नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या माध्यमातून केलेलं आहे. काल बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली होती. या सभेला जर पाहिलं आपण तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. यावरून आपल्याला बीडचं वातावरण बदलायचं असं चित्र दिसत आहे. नक्कीच सर, कारण की अजितदादांच्या ह्या कालच्या सभेमुळे 52 पैकी 52 नगरसेवकांमध्ये सुद्धा ऊर्जेचं वातावरण आहे आणि नगराध्यक्षसाठी जे आमच्या पार्वताई आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगलं पोषक असं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि बीडची जनता जी आहे ती हुशार जनता आहे. जी बीडचे मतदार राजा हे हुशार मतदार राजा आहेत. अजितदादासारख्या नेतृत्व बीड जिल्ह्याला लाभलेलं आहे. पालकमंत्री म्हणून ते स्वतःच आहेत. महाराष्ट्राभर त्यांची ओळख इतकी चांगली आहे की आदरणीय अजितदादांचं काम जर बघितलं तर कामाचा माणूस म्हणून ओळखला जातो. तसा व्यक्ती आज बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलाय. तर बीड नगरपालिका नक्कीच बीडची जनता अजितदादाच्या नेतृत्वाखाली पार्वताईंना नगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार. आपल्या निवडणुकीत विरोधकाचं आपल्याला काही आव्हान वाटतंय? कधी नाही सर, काय निवडणुकीत विरोधकांचं आव्हान आम्हाला सध्या तरी काय वाटत नाहीये. कारण की जे आम्ही बाळासाहेबांनी ह्या प्रभागाने एक नगरसेवक आम्हाला दिला, पण साहेब आज 9 वर्ष झाली आणि 15 वर्षापासून आम्ही लोकांच्या सेवेत काम करत असतो. काम करत असताना साहेब आम्ही फक्त काही हेतू परस्पर काही स्वतः वैयक्तिक फायद्यासाठी काही काम केलेलं नाही आणि सर्वसामान्य जनतेसाठी सहजासहजी उपलब्ध होणारं कुटुंब आमचं आहे. समजा बाळासाहेब असतील, बाळासाहेबांचं कुटुंब म्हणजे मित्रपरिवार सगळा, जेणेकरून सगळ्या जाती धर्माचे आमचे जे मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो
ते सगळेच मुलं कोणाच्या ना कोणाच्या हाकेला कायमच आम्ही धावून जाण्याचा आमचा मानस असतो. त्यामुळं विरोधकांचं आव्हान आम्हाला सध्या तरी आम्हाला तर काही वाटतच नाही. आपण आपले सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती सांग. आम्ही सामाजिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि गरीब कुटुंबांना कशा पद्धतीत मदत होईल, त्यांना फायदा कसा होईल असे महाराजांच्या जयंती निमित्त घेतो. महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा आमचे सामाजिक उपक्रम कायमच चालू असतात. रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, काही गरीब कुटुंबांना, गरजूवंतांना मदत ज्या त्या पद्धतीने देण्याची त्यांच्या माध्यमातून आम्ही हे करत असतो. शाळेकरी जी मुलं असतात, शाळा जी गरीब कुटुंब आहेत त्यांना वह्या, पुस्तकं, पेन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही देत असतो. अण्णाभाऊ साठे साहेबांची जयंती आम्ही ज्या ठिकाणी करतो त्यांच्याही माध्यमातून पूर्ण महापुरुषांच्या ज्या जयंती आम्ही साजरी करतो की त्या जयंतीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मुलांना, कुटुंबाला काही ना काही आपल्याला मदत त्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्हावी ही आमचं मानस आहे. काल अजितदादा पवार यांनी आपल्या जनतेला, बैठी जनतेला आव्हान केलं आहे की तुम्ही 35 वर्ष सत्ता एकदा हातात दिली होती, मला फक्त 5 वर्ष देऊन पहा. तर जनता यांचं ऐकायला आपल्याला वाटतं जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळेल? 100% मिळेल साहेब. कारण की ज्या आतापर्यंत सर्वांनी, बीडच्या जनतेने प्रत्येकावर विश्वास टाकलेला आहे आणि भरभरून दिलेला आहे बऱ्यापैकी सर्व लोकांना. पण अजितदादासारख्या नेतृत्वाने आज जर इतकं मोठं आव्हान केलं असेल की तुम्ही माझ्याकडे बीडची पालिका देऊन बघा, मी बीडची बारामती करेल आणि बीड बारामती सारखा विकास मी येणाऱ्या काळामध्ये घडून आणेल, तर मला सुद्धा असं वाटतंय की सर्व मतदार राजांना मी विनंती करतो की आपण आपलं अमूल्य मत हे अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास टाकून 100% घड्याळीला मत आपण सर्वांनी दिलं पाहिजे. आपण या प्रभागामध्ये झालेले विकास कामे किंवा शिल्लक आलेले विकास काम याबद्दल माहिती सांगा. आता आपण बऱ्यापैकी साहेब गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना 2.5 वर्ष कोरोनाचा कार्यकाळ गेला आमचा आणि त्यानंतर आम्हाला फक्त 2.5 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्या 2.5 वर्षामध्ये काम करत असताना साहेब नाळवंडी रोड, कुबा मस्जिद, नुरानी मस्जिद, नूर कॉलनीतले रस्ते, गांधीनगरचे रस्ते, माऊली नगरचे रस्ते आणि गजानन नगरचा थोडासा काही कोपऱ्याचा भाग आमच्याकडे येत होता, त्या भागातले बऱ्यापैकी रस्ते आणि नाल्यांचा प्रश्न आम्ही सोडवला. आउटस्कट भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी विद्युत पोलची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होते, तर विद्युत पोल आम्ही वाढवले आणि आउटस्कट हा वाढत जाणारा भाग असल्यामुळे पहिले 1 ते 2 डीपी होत्या, तर त्याचा पाठपुरावा करून एमएससीबी कडे आम्ही वारंवार मागणी करून त्याचा पाठपुरावा करून आज 7 ते 8 डीपी आणि त्याचं व्होल्टेज वाढवण्याचं काम केलं, जेणेकरून सर्वांना व्होल्टेज मिळावं. अजून भरपूर काम करण्यासारखा आउटस्कट भाग आहे आणि विकासाची भूक ही कधीच संपत नसते. कायमच रस्ता झाला तर नाली हवीशी वाटत असते, नाली झाली तर पोल हवासा वाटत असतो, पोल नसला तर अंडर ड्रेनेज असलं पाहिजे. विकासाची भूक जनतेची संपत नाही आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला निवडणूक लढायची आहे आणि पुढं जास्तीचं काम करण्यासाठी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सोबत राहण्याचा जे आम्ही निर्णय घेतलाय आणि नक्कीच अजितदादाच्या नेतृत्वाखाली बीडला भरीव निधी भेटेल आणि सर्वसामान्य जनतेला जे हवं ते नक्कीच अजितदादाच्या नेतृत्वाखाली बीडच्या विकासासाठी भरपूर चांगलं काही होईल. आपण प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मी माझ्या प्रभागातील सर्व मायबाप जनतेना हात जोडून विनंती करतो की कायमच आम्ही आपल्या हाकेला धावून आलेलो आहोत आणि रस्त्यावरती काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे आपल्या भागात जावं लागतंय, तरी सुद्धा आम्ही कधीही हार न मानता तुमच्या हाकेला धावलेले, तुमच्या परस्पर ज्या शक्य तेवढ्या कामं आपण केलेले आहेत. आम्ही तर लोकप्रतिनिधी नव्हतोच, आमचे नगरसेवक, आमच्या भगिनी अश्विनीताई गुंजाळ या आमच्या नगरसेविका होत्या, पण आम्ही सर्वजण काम करत असताना आम्ही कायमच प्रत्येक व्यक्तीने हाक दिला की आम्ही तिथं हजर राहिलेलो आहेत. प्रत्येक गरीब कुटुंब असू, श्रीमंत असू, छोटा व्यक्ती असू, लहानपासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत कधीही आवाज दिला तर जाऊन आम्ही आदराने ग्राउंडवर दारात जाऊन काम करणारे आम्ही लोक आहेत. ज्यांनी आम्हाला आवाज दिला किंवा काही काम सांगितलं तर कधीही आम्ही त्यांना नाही म्हणलो नाहीत. प्रामाणिक आपण प्रयत्न केले. 100% कामं सर्व होत नसतात सर, पण बऱ्यापैकी समाधानपूर्वक जे दुसऱ्या लोकांपेक्षा काम करत असताना आम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देण्याचं 100% काम केलेलं आहे
आणि जे काही राहिलेले उर्वरित जे काम आहेत ते पुढे आमचा मानस आहे की ते लवकरात लवकर जसं मार्गी लावता येतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार. धन्यवाद. हे होते आपल्या सोबत सौ पायल दत्ता जाधव यांचे पती. तर यांनी सांगितलेलं आहे की या भागातील विकास झालेलाच आहे, परंतु जे कामं शिल्लक आहेत ते येत्या काळामध्ये प्रशासनामध्ये गेल्यानंतर करून घेतील. तर या भागातला सर्व धर्म समभाव हा देखील महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन महापुरुष जयंती असेल किंवा संदल असेल यामध्ये यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांना अत्यंत सोपी वाटत आहे. त्यामुळे यांचा विजय निश्चित होण्याचं मानलं जात आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.